3,000 रुपयांचा चेक, कुकर व साडी मिळणार अशा भूलथापा देऊन पुणे बालेवाडी येथे लाडकी बहीण योजनेचा इव्हेंट महाराष्ट्रातील अनधिकृत तिघाडी सरकारने सादर केला अशी जोरदार टीका सोशल मीडियातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होते। सकाळी 9 वाजल्यापासून लाडक्या बहिणींना अंगणवाडी आशा सेविकांच्या माध्यमातून बोलावून घेतले होते। गरीब, विधवा, वयस्कर महिलांची भरपूर गर्दी जमवली होती। योजनेचे पैसे थेट बँकेत काही महिलांच्या खात्यात जमा झाले। मग चेक देण्याचे सांगून गर्दी जमवणे हा राजकीय निर्लज्ज, निलाजरेपणा म्हणावा लागेल असा आरोप काही नेटकऱ्यांचा आहे। मुळात भाजप प्रणित या तिघाडी सरकारने महागाई, बेरोजगारी, महागडे शिक्षण, आरोग्य सेवेची हेळसांड, पेट्रोल डिझेलचे वाढतोय दर, महागडे गॅस सिलेंडर, खराब रस्ते देऊन लोकांचे हाल केले असताना महिलांना दरमहा 1,500 रुपयांची भीक कशासाठी असा सवाल सोशल मीडियातून होतोय। बोलावलेल्या महिलांना जेवण न देता त्यांची 2 राजगिऱ्याच्या लाडूवर बोळवण करण्यात आली। बोलावलेल्या महिलांना जेवणही दिले नाही, त्यांना फक्त 2 राजगिऱ्याचे लाडू देण्यात आले। गरिबांची मस्करी, त्यांचा राजकीय वापर आज पहिल्यांदा नाही झाला भारतात। पण निदान गरिबी बघितलेल्या एकेकाळच्या रिक्षाचालक भावाने तरी या गरीब विधवा बहिणींच्या गरिबीचे प्रदर्शन भरवून स्वतःची राजकीय चूल पेटविणे अपेक्षित नव्हते, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध पत्रकार राजू परुळेकर यांची आहे। स्वतःच्या आईला भेटण्यासाठी जाताना अनेक कॅमेरे घेऊन जाणाऱ्या प्रधानमंत्र्यांच्या थेट निगराणी स्थापन झालेल्या या अनधिकृत सरकारकडून वेगळे वागण्याची अपेक्षा बाळगणेही चुकीचे आहे, असेही पत्रकार राजू परुळेकर म्हणतात। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पुणे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।